स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण काय पाहणार भाऊ, कृषी सेवक याची तारीख आलेली आहे परीक्षेची। आता आपल्याला भरपूर प्रश्न पडतात 20 ते 24 दिवसांमध्ये कसा अभ्यास करायचा, अभ्यास कव्हर होईल का, कोणते आपण स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, कोणता विषय केला पाहिजे, हा विषय मला अवघड जातो त्याचं काय करायचं, तो विषय तो अवघड जातो त्याचं काय करायचं, आता अभ्यास कसा करायचा, या थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एकदम सोप्या भाषेमध्ये अशी ट्रिक सांगणार आहे भाऊ, तुम्हाला मार्क्स फिक्स करून देणार आहे। ठीक आहे, त्याच्या अगोदर सांगतो तुम्हाला आता परीक्षा आहे तरी कधी, परीक्षा आता ज्यांना फॉर्म भरले भाऊ, ज्यांना फॉर्म कधी भरले होते 14/9/2023 आणि 3/10/2023 या कालावधीमध्ये ज्यांना फॉर्म भरले होते त्यांचीच आता परीक्षा घेण्यात येणार आहे भाऊ। कधी परीक्षा आहे, IBPS माहिती आहे, कंपनी मार्फत म्हणजे जी संस्था आहे त्या संस्थेमार्फत 16 व 19 जानेवारी 2024ला कधी 2024 रोजी ही परीक्षा राबवण्यात येणार आहे। क्लिअर। पण आता सगळ्यात महत्त्वाचं जे शासनपत्र 18 ऑक्टोबर 2023ला आलं होतं त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं भाऊ, पैसा क्षेत्रातील भरतीसाठी फक्त नॉन पैसा क्षेत्रातील रिक्त पदासाठी ही भरती कारवाई करण्यात येणार आहे। कळालं तुम्हाला? म्हणजे पद भरती कधी फक्त कळालं, जे शासनपत्र आलं होतं 18 ऑक्टोबरचं त्याच्यानुसार। क्लिअर। आता आपण काय करू, आपण महत्त्वाचे आता मुद्दे पाहू। आता काय करायचं, कसा अभ्यास करायचा। आता महत्त्वाचं सांगितलं तर तुम्हाला सगळेजण सांगतात की पाठीमागचे प्रश्न करा, पाठीमागचे प्रश्न करा, पण आता ही परीक्षा भाऊ IBPSच्या पॅटर्ननुसार। क्लिअर। आता जे मराठी ग्रामर आहे, इंग्लिश ग्रामर आहे, ठीक आहे, याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, जे महत्त्वाचे मुद्दे कोणते भाऊ, आता जर प्रश्न आज ह्या वर्षी हा प्रश्न विचारला तोच पुढच्या वर्षी प्रश्न विचारला म्हणजे 100% आता हा प्रश्न जास्तीत जास्त विचारतोय म्हणजे हा प्रश्न येण्याची शक्यता आहे। पण तसा प्रश्न येणार नाही भाऊ, फक्त तुम्हाला काय करायला लागणार आहे, त्याला अपडेट होणार आहे, त्याचं भाषांतर चेंज करून तुम्हाला प्रश्न पडणार आहे। क्लिअर। म्हणजे आता सांगायचं ठरलं, आता तांत्रिकचा जर तुम्ही अभ्यास केला, एखादा एक प्रश्न घ्या, आता महाग्रेपचं केंद्र कुठे आहे हा असा प्रश्न आला, आता तुम्हाला विचारलं महाग्रेपचं केंद्र कुठे आहे, मग महाबनानाचं पण माहिती पाहिजे। क्लिअर। असा अभ्यास केला पाहिजे तुम्ही, म्हणजे महाग्रेपचं महाबनानाचं कोणताही विचारू द्या, ठीक आहे, नदीवरती विचारला ना प्रश्न भाऊ तर त्याच्या 10 नद्या एक्स्ट्रा अभ्यास करून ठेवून द्या। क्लिअर। पण आता आणखीन महत्त्वाचा प्रश्न, फक्त महाग्रेपचे केंद्र कुठे आहे, ठीक आहे, एवढा प्रश्न विचारला, किंवा टिंब या ठिकाणी हे केंद्र आहे असं पण प्रश्न आला, म्हणजे तुम्हाला काय झालं, फक्त भाषांतर चेंज झालं भाऊ। क्लिअर। म्हणजे भाषांतर चेंज झालं म्हणजे तुम्हाला काय करणं भाऊ, तोच प्रश्न पकडायचा। स्ट्रॅटेजी पहा, इकडे लक्ष द्या, तोच प्रश्न पकडायचा, पकडला प्रश्न आणि त्या प्रश्नाला काय करायचं, पुस्तक घ्यायचं आपलं, जे नोट्स असून तुमच्या ते नोट्स घ्यायच्या आणि काय करायचं, व्यवस्थित अभ्यास करायचा भाऊ। तुम्हाला सांगतो ही स्ट्रॅटेजी सांगतो, तुम्हाला फिक्स मार्क करून द्यायची। आता प्रश्न आला भाऊ, ह्या वर्षी प्रश्न आला, दुसऱ्या वर्षी पण तोच प्रश्न आला पण भाषांतर चेंज करून आला, ठीक आहे, उत्तर तेच होतं, सांगायचं तेच होतं, फक्त थोडंसं भाषांतर चेंज करून प्रश्न विचारला त्यांना, तर मग काय करायचं, तुम्हाला तोच प्रश्नावरती जास्त अभ्यास करायचा। ठीक आहे। आता एवढा पण आपल्याला वेळ नाही, आता 20 ते 24 दिवस आहे, तुम्हाला जास्तीत जास्त काय करणं आहे, प्रश्नच पाहणं आहे। ठीक आहे। जेवढे जास्त प्रश्न पाहणार तुम्ही तेवढे तुमचं मार्क फिक्स होणार। क्लिअर। पण मग तुम्हाला काय करणं आहे, जे प्रश्न तुम्हाला रिपीट होत आहे त्याला काय करायचं, पाहायचं, परत रिपीट होतोय, पण मग कसा रिपीट होतोय, आता तुम्ही प्रश्नपत्रिका कसं अभ्यास करायचा प्रश्नाचा ते पण सांगतो। आता तुम्ही प्रश्न वाचताय, क्लिअर, मान्य, ठीक आहे, मास्तर मान्य, आता तोच प्रश्न जर तुम्हाला पुढच्या वेळेस तसंच प्रश्न उत्तर तुम्हाला माहित होतं पण तसंच भाषांतर चेंज करून आलं, क्लिअर। भाषांतर कसं, मी का म्हटलं, आता महाबनानाचं केंद्र हे ठिकाणी आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा पडला, नागपूर येथे जे असन ते, ठीक आहे, टिंब ह्या ठिकाणी महाग्रेपचं आहे, म्हणजे प्रश्न तोच होता, फक्त या ठिकाणी टिंब टाकलं, या ठिकाणी टिंब टाकलं नाही। क्लिअर। म्हणजे रिकामी जागा, माहिती का, म्हणजे ह्या असं जर प्रश्न पडले तुम्हाला, असा प्रश्न तुम्हाला आढळला भाऊ, प्रश्न वाचता वैसे लक्ष दे, प्रश्न वाचता जर असा प्रश्न दिसला तुम्हाला, पकडायचं, त्याला फिक्स मार्क करून घ्यायचा, लगेच आपले नोट्स घ्यायच्या, पुस्तक घ्यायचं, जे असेल तुमच्याकडं त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा, एवढा व्यवस्थित अभ्यास करायचा, मार्क फिक्सच झाला पाहिजे। क्लिअर। हेच प्रश्न तुम्हाला फक्त आता प्रश्नाची लेवल कशी असते IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला प्रश्नाचं भाषांतर वेगळं करून पडणार आहे भाऊ, ठीक आहे। असे जे आता रेग्युलर जे भाषा होती त्या भाषेचं भाषांतर वेगळं चेंज करून प्रश्न पडणार, पण प्रश्नाचं उत्तर तेच, प्रश्न तोच राहणार। क्लिअर। तेच राहणार आहे भाऊ, काही वेगळं विचारणार नाहीये, ठीक आहे। सूर्यफूलचं तेच प्रश्न, क्लिअर, सगळे तेच प्रश्न राहणार, फक्त भाषांतर चेंज करून पडणार आहे। म्हणजे मास्तर आता IBPS पॅटर्न हे कंपनी मार्फत घेणारी, संस्था मार्फत घेणारे, मग लय अवघड असणार भाऊ, काही नाही, तसं सिलेबस तो दिलाय
तोच विचारणार आहे, फक्त तुमचं भाषांतर वेगळं राहणार आहे. क्लिअर? म्हणजे प्रश्नाची लेवल तुम्हाला वाटणार अवघड नाही तीच राहणार आहे. क्लिअर? मराठीमध्ये पण तसंच, इंग्लिशमध्ये तसंच, आणि गणित बुद्धिमत्ताचं पण तुम्हाला थोडंसं लक्ष देणे भाऊ. ठीक आहे? गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न कसे विचारले होते IBBS पॅटर्ननुसार, पाठीमागचे पण पहा, याचे पण पहा. ठीक आहे? IBBS पॅटर्ननुसार कसे प्रश्न विचारतात हे सगळे प्रश्न तुम्हाला पाहिजे भाऊ. ठीक आहे? वाटलं तर ग्रामरचं बुक रेफरन्स करा, IBBS पॅटर्ननुसार कसे प्रश्न विचारता. त्याच्यानंतर तांत्रिकचे पण पहा कसे प्रश्न विचारू शकतात म्हटलं मी. ठीक आहे? हे सगळं तुम्ही असा अभ्यास केला ना भाऊ, तुमचे मार्क फिक्स होणार आहे. टायमाचं नियोजन सांगायचं ठरलं तुम्ही काय करा, आता प्रत्येकाचं आता किती दिवस आहे, 20 ते 24 दिवस आहे. प्रत्येकाचं काय करा, एक टायमानुसार प्रश्नपत्रिकाचं तुमचं नियोजन झालंच पाहिजे भाऊ, सगळ्यांचं झालं पाहिजे. पर डे प्रत्येकाचं प्रश्न, नवीन तरी प्रश्न तुमच्या जीवनामध्ये या ठिकाणी फिट झाला पाहिजे. दररोज 1-2 नाही भाऊ. ठीक आहे? 100-100, 200-200 प्रश्न या ठिकाणी फिट झाले पाहिजे. कळतं का? दररोज एक प्रश्न फिट झाले पाहिजे, एक नाही प्रश्न फिट झाले पाहिजे. नवीन प्रश्न म्हटलं जर तुम्ही तेच प्रश्न परत मग काय खरं भाऊ. ठीक आहे? हजारानं प्रश्न विचारलेले. कळालं? ही स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरायची भाऊ. या 20 ते 24 दिवसामध्ये तुम्हाला तुमचे मार्क फिक्स करायचे. क्लिअर? आता आपल्या चॅनलवरती जवळजवळ 2000च्या वरती भाऊ, 2000च्या वरती तांत्रिकवर प्रश्न पडलेले. किती? 2000च्या वरती. त्याच्यामध्ये जायचं आणि टेस्ट बनवून द्यायची भाऊ. आपलं जे व्हिडिओ आहे 50-50 प्रश्नाचा, त्याच्यामध्ये टेस्ट बनवून द्या. दररोज नवीन तुम्हाला प्रश्न भेटणार भाऊ. त्याच्यामध्ये दररोज असे नाही एकच प्रश्न परत विचारला असं काही नाही. दररोज प्रश्न तुम्हाला नवीन भेटणार. मग काय करायचं, त्याचं एक व्हिडिओ घ्यायचा, वाटलं असं थांबवायचा, प्रत्येक प्रश्न थांबवायचा आणि टेस्ट बनवून द्यायची भाऊ. 50 मिनिटात वाटलं थोडंसं फॉरवर्ड करायचा व्हिडिओ, फटकन करायचा. 30 मिनिटात एक टेस्ट देऊन पाहिजे. 30 मिनिटात एक टेस्ट द्यायची आपल्या व्हिडिओची. जवळजवळ व्हिडिओ किती भाऊ, 30च्या जवळपास आहे. प्रत्येकाची एक टेस्ट दिली ना भाऊ, तुम्हाला मी सांगतो या 24 दिवसामध्ये तुमचा अभ्यास एवढं भारी कव्हर होणार ना, तुम्ही विचार पण करणार नाही. तांत्रिकचे सगळे प्रश्न आपल्या याच्यावरती 2000च्या वरती प्रश्न मोफत आहे भाऊ. काही नाही, फक्त आपल्या चॅनलवरती जायचं आणि ते पाहून घ्यायचं. असा अभ्यास केला ना भाऊ, तुम्हाला मी स्वतः सांगतो. आणि काही अडचण असली तर मी आहे भाऊ, नंबर दिलेला आहे पहा याच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथं मेसेज करायचा काही अडचण असली तर. ठीक आहे? राहिला प्रश्न आता ग्रामर आणि गणित आणि GK. ठीक आहे? याचे सगळे जे प्रश्न आहे ना भाऊ आपले IBBS पॅटर्ननुसार आपल्या चॅनलवरती टाकतोय मी. ठीक आहे? दररोज घेण्याचा प्रयत्न करतो, दररोज. ठीक आहे? दररोज घेण्याचा प्रयत्न करतो. आता जास्त घेऊ 24 तारखेपर्यंत जास्तीत जास्त. ठीक आहे? ग्रामर. ठीक आहे? जास्तीत जास्त IBBS पॅटर्ननुसार कसे प्रश्न विचारता दादा, IBBS पॅटर्ननुसारच प्रश्नाचं संच येईन आपल्याला दररोज. ठीक आहे? दररोज येण्याचा प्रयत्न करू तरी आपण. त्याच्यानंतर तुम्हाला कळलं प्रश्नाची लेवल कशी असते, मराठीमध्ये कसे विचारता, इंग्लिशमध्ये कसे विचारता, याची लेवल कळाली ना भाऊ तुम्हाला, मग तुम्हाला अभ्यास करायला एक चालना भेटणार नाही, तुम्ही अभ्यास करणार. ठीक आहे? असं बनवू नका मला वेळ नाही. ठीक आहे? प्रत्येकाच्या जीवनामध्ये भाऊ हीच वेळ असते. कोणी जोपर्यंत माझं लग्न झालेलं आहे, मला बाळ आहे तेच काम अभ्यास करू देत नाही, मला काम करावं लागतं, माझं लग्न झालेलं आहे भाऊ, घरी कसं चालन. ठीक आहे? कोणाचं आता वय निघून चाललं, हे सगळ्या गोष्टी ना भाऊ आपल्याला ह्या दिवसामध्ये कव्हर कराव्या लागत्या. ठीक आहे? येतं सगळं भाऊ. एक आत्मविश्वास हा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सक्सेस बनवणार आहे. ठीक आहे? आतापर्यंत कधी ना कधी तुम्ही कधी 100, 200, 1000 प्रश्नाचा अभ्यास केला असेल ना भाऊ, कधी ना कधी म्हटलं मी. ठीक आहे? त्याला रिव्हिजन द्या. त्याला रिव्हिजन म्हणते भाऊ, अभ्यास करणं म्हणत नाही. ठीक आहे? तुम्ही कधी ना कधी अभ्यास केलेला आहे, त्याला रिव्हिजन म्हणते. आता अभ्यास करणं. तुम्ही म्हणशाल माझं झालंच नाही, मी 6 महिन्यापासून अभ्यास नाही केला, 1 वर्षापासून अभ्यास नाही केला, त्याला आता अभ्यास करताय ना तुम्ही, त्याला रिव्हिजन म्हणता भाऊ. ठीक आहे? रिव्हिजन असं म्हणता तुम्हाला येतच नाही, मी 1 वर्ष झालं, 6 महिने झालं, गॅप पडला, आता कसं करू, फॉर्म तर भरला, परीक्षा आता आज तोंडावरती आल्या, काही नाही भाऊ. ठीक आहे? रिव्हिजन द्या. जेवढा टाइम देता येईल टाइम द्या, जेवढे जास्त प्रश्न करता येईल प्रश्न करा. आणि काही अडचण आली भाऊ, मी इथं उभा आहे, माझा नंबर दिलेला आहे, तिथं मेसेज करा. काही तुम्हाला जी अभ्यासाचं म्हटलं भाऊ या विषयाबद्दल, ठीक आहे, विषयाबद्दल काही शंका असतं, मला वाटलं तर कमेंट्स करा, तिथं फोटो काढा. मास्तर आम्हाला एवढं समजून सांगता का, गणित असो काही असो, ठीक आहे, एवढं समजून सांगता, मी तुम्हाला पर्सनल तेवढं समजून सांगन भाऊ. क्लिअर? काही डाऊट असला तर मेसेज करा. ठीक आहे? आता तुम्हाला एकच सांगतो भाऊ, आता जी परीक्षाला आहे ना त्याला सगळ्यांना चांगला जोर लावा. हीच वेळ आपल्याला काहीतरी करून दाखवायची. क्लिअर? हीच वेळ भाऊ आपल्याला काहीतरी करून दाखवायची. त्यासाठी आता जेवढं जास्त होईल अभ्यास करा. आणि सगळ्यात महत्वाचं भाऊ काय म्हटलं मी, फक्त तुम्हाला रिव्हिजन देणे नाही. काय म्हणायचं मनाला, तयार आहे हम. क्लिअर? तयार आहे हम. बस आता जेवढी ताकद लावीन तेवढी ताकद लावा. ठीक आहे? परीक्षेसाठी सगळ्यांना, परीक्षेसाठी ना भाऊ तुमच्या अभ्यासासाठी सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.